धन्यवाद. तर आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ही मागील व्हिडिओमध्ये आपण डेफिनेशन्स, ती कशी तयार होते, मासवरती का डिपेंडेंट आहे, डिस्टन्सवरती का डिपेंडेंट आहे, हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आज अशा रोटेशनल मोशनची कायनेटिक एनर्जी आपल्याला समजून घ्यायची आहे. मग ती बॉडी रोटेशनल मोशन्स आहे म्हणजे याचा अर्थ त्या बॉडीला कायनेटिक एनर्जी निश्चितच असणार आहे. मग अशा कायनेटिक रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट कशी करायची, तर यापूर्वी आपण एखादी बॉडी लिनियर मोशन्समध्ये असेल तर त्या लिनियर मोशनची कायनेटिक एनर्जी आपण फॉर्म्युला हाफ mv² डिराईव्ह केला आहे. 8वी 9वी 10वी 11वीपर्यंत पाहिलेला आहे. पण आता कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीज आपल्याला पाहिजे आहे. मग यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया, तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी बोर्ड्सकडे येऊया आपण. तर ऑब्झर्व करा, आता मी एक बॉडी दाखवलेली आहे. ती बॉडी रिजिड बॉडीज आहे. मग एखाद्या बॉडीला रिजिड बॉडी का म्हणतोय आपण, तर एक्झाम्पल असणार आहे. समजा ह्या बॉडीला आपण फोर्स दिला, किंवा ती बॉडीची रोटेशन दाखवतो. रोटेशन्स दिल्यानंतर तो फोर्स काढून घेतल्यानंतर त्या बॉडीचा शेप आणि फोर्स दिल्यानंतर त्या बॉडीचा शेप हा सारखाच राहतो. म्हणजेच काय, देअर इज नो चेंज इन डायमेन्शन्स ऑफ द बॉडीज व्हेन यू अप्लाय द एनी एक्सटर्नल फोर्स. सच अ बॉडी इज कॉल्ड एज अ रिजिड बॉडीज. मग व्हाय are constant shape or size when you apply the forces, because their interrelative between of the molecules is same, no change of intermolecular distance. That's why the shape and size of the body is same. Such a body is called as a dimensions bodies. मग अशा रिजिड बॉडीचाच आपल्याला काय करायचं आहे, रोटेशन्स मोशन्समध्ये आपण अभ्यास करतो. आणि रोटेशन्स मोशनमध्ये करत असताना त्या रिजिड बॉडीचं मी एक रिजिड बॉडी अशी दाखवलेली आहे. रिजिड बॉडीमधून ज्या ॲक्सिस ऑफ रोटेशनला ती बॉडीज रोटेट्स घेत असणार आहे, ती मी असा ॲक्सिस ऑफ रोटेशन इथे दाखवलेला आहे. आणि ती बॉडीज कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी, या अँग्युलर वेलॉसिटीनं ती बॉडी रोटेट्स होते. मग आपल्याला कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे. कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्या बॉडीची डायरेक्ट काय करता येत नाही, तर एक स्मॉलर पार्टिकल सिलेक्ट करूया आणि त्या स्मॉलर पार्टिकलमधून आपण कायनेटिक एनर्जी सहज काढू शकतो. त्यासाठी मी पहिला पार्टिकल एक चूज करतो इथं की ज्याचं मास m1 आहे. सेकंड पार्टिकल चूज करतो इथं, त्याचं मास m2 आहे. थर्ड पार्टिकल चूज करतो इथं, m3 आहे. फोर्थ पार्टिकल चूज करतो इथं. अशा पद्धतीनं n नंबर ऑफ पार्टिकल्सने ती जर बॉडी तयार झालेली असेल तर प्रत्येक पार्टिकलचं मास मी काय दाखवतो इथं, डिफरंट दाखवतो. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, बॉडी सेम आहे, एकच बॉडी आहे, त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचं, प्रत्येक एलिमेंटचं मास हे डिफरंट आहे. म्हणजेच ती बॉडी कशी असणार आहे, नॉन युनिफॉर्म बॉडी. ठीक आहे, नॉन युनिफॉर्म बॉडी. नॉन युनिफॉर्म कशी समजून येणार आहे, तर मी एक डस्टर दाखवलेलं आहे. ह्या डस्टरमधली इथली जाडी काहीतरी आहे. इथं जर ऑब्झर्व केलं तर जाडी वेगळी आहे. इथं ऑब्झर्व केलं त्याची जाडी वेगळी आहे. इथं ऑब्झर्व केलं त्याची जाडी वेगळी आहे. मग समजा इथला पार्टिकल घेतला त्याचं मास वेगळा असणार आहे. इथला पार्टिकल घेतला त्याचं मास वेगळं असणार आहे. इथला पार्टिकल घेतला त्याचं मास वेगळं असणार आहे. इथला पार्टिकल घेतला त्याचं मास वेगळं असणार. म्हणजे अशी नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन्स ऑफ मास ऑफ द बॉडी सिलेक्ट केलेली आहे. त्यामधले मासिव्ह पार्टिकल्स मी सिलेक्ट केले, m1 m2 m3 ॲज सो ऑन mn. ठीक आहे, अशा पद्धतीने हे पार्टिकल्स, ते पार्टिकल्स त्या ॲक्सिस, फिक्स ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून जर डिस्टन्स ऑब्झर्व केलं तर हे डिस्टन्स डिफरंट आहे. म्हणजे पहिला पार्टिकल्स या पोझिशनला r1 इतक्या डिस्टन्सवरती असेल
तर दुसरा सिलेक्ट केलेला आपण एक्झाम्पल म्हणून सिलेक्ट केला जो आहे तो काहीतरी अंतर डिस्टन्स वरती आहे. थर्ड पार्टिकल सुद्धा डिफरंट डिस्टन्स वरती आहे. अशा पद्धतीनं nth पार्टिकल या बॉडीचे कसे असणार आहेत, डिफरंट डिस्टन्स वरती आपण सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यांची पोझिशन ही वेगवेगळ्या अंतरावरती असणार आहे. आणि म्हणून m1 r1 डिस्टन्स वरती आहे, m2 पार्टिकल्स r2 वरती आहे, m3 पार्टिकल्स r3 डिस्टन्स वरती आहे आणि अशा पद्धतीने mn पार्टिकल्स हे rn इतक्या डिस्टन्स वरती आहेत. म्हणजेच throughout distributions of mass of the body is different positions from the axis of rotation. This body is moves with the angular velocity omega. ही बॉडी काय करायची आहे, अँग्युलर वेलॉसिटी मूव्ह करायची. त्यावेळी ती टोटल बॉडी ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन्स मध्ये काय होते, रोटेशन्स घेत असणार. जेव्हा ही बॉडी ऍक्सिस ऑफ रोटेशन्स घेत असेल त्यावेळी मी फर्स्ट पार्टिकल्स दाखवतो. पहिल्या पार्टिकलचा हा सर्क्युलर मोशन्स. मी एक उदाहरण दाखवतो. समजा तेच मी एक व्हिडिओ दाखवतो इथं. हा व्हिडिओ पाहूया आपण, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हा व्हिडिओ पाहूया. पहा, तर मी एक बॉडी दाखवलेली आहे इथं आणि त्या बॉडीचा हा m1 पार्टिकल घेतलेला आहे, काही डिस्टन्स वरती आहे, m2 पार्टिकल आहे, m3 पार्टिकल आहे आणि मी त्याला रोटेशन देतो. आता रोटेशन दिल्यानंतर ह्या पार्टिकल वरती ऑब्झर्व करूया काय आपल्याला कशा पद्धतीनं हे मिळणार आहे ते बघूया आपण. हे पार्टिकल आपण ऑब्झर्व करूया. पार्टिकल्स कसे दिसणार आहे, तर पार्टिकल ज्यावेळी ती बॉडी रोटेट्स होते त्यावेळी प्रत्येक पार्टिकलचा एक सर्क्युलर पाथ डिफरंट दिसतो. प्रत्येक पार्टिकलचा सर्क्युलर पाथ हा डिफरंट दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, प्रत्येक पार्टिकलचा सर्क्युलर पाथ त्याचा रेडियस हा काय असणार आहे, डिफरंट आहे. आणि म्हणून आपण पुन्हा येतोय इकडे बोर्डकडे येतोय आणि बोर्डकडे आल्यानंतर प्रत्येक पार्टिकलचा सर्कम्फरन्स जो आहे तो कसा असणार आहे, डिफरंट आहे. मी पहिल्या पार्टिकलचा हा सर्कम्फरन्स दाखवला, सर्क्युलर पाथ दाखवला. दुसऱ्या पार्टिकलचा दाखवू, मग कन्सिडर करतो. तिसऱ्या पार्टिकलचा घेऊ. अशा पद्धतीनं कॉन्सेंट्रिक सर्क्युलर सेंटरनं हे पार्टिकल्स सर्क्युलर पाथमध्ये राहणार आहे. आणि जर सर्क्युलर पाथमध्ये राहत असतील तर आपण एखाद्या पार्टिकलचा जर विचार केला, तर समजा मी हा पार्टिकल्स घेऊया, m1 पार्टिकल्स, त्याला मिळणारी मोशन सर्क्युलर मोशन्स आहे. म्हणजेच त्याला निश्चितच कसं असणार आहे, टँजन्शियल लिनियर वेलॉसिटी तयार होईल. सेकंड पार्टिकल त्याचा पाथ हा असा दाखवलेला आहे, मी सर्क्युलर पाथ आहे, त्याला मिळणारी टँजन्शियल लिनियर वेलॉसिटी काहीतरी आहे. थर्ड पार्टिकल घेतला, त्या थर्ड पार्टिकलचा टँजन्शियल लिनियर वेलॉसिटी हा इथं मी दाखवतो. म्हणजेच प्रत्येक पार्टिकलला टँजन्शियल लिनियर वेलॉसिटी ऍक्ट होते. फर्स्ट पार्टिकलचा रेडियस r1 आहे, त्याचा सर्क्युलर पाथ हा दाखवतो. सेकंड पार्टिकल घेतलाय, सर्कम्फरन्स आहे, रेडियस सर्कलचा r2 आहे. मग ती बॉडी सारख्याच अँग्युलर वेलॉसिटी ज्यावेळी मूव्ह होईल त्यावेळी त्या टोटल बॉडीला रोटेशन घेण्यासाठी काय असणार आहे, टी इतका टाइम पिरियड लागलेला आहे. एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी टी इतका टाइम पिरियड लागलेला आहे. त्यावेळी ऑब्झर्व करा, फर्स्ट पार्टिकलचा सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट केला, सेकंड पार्टिकलचा सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट केला, थर्ड पार्टिकलचा सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट केला, तर प्रत्येक सर्कम्फरन्स म्हणजेच लेंथ ऑफ द सर्क्युलर पाथ इज अ डिफरंट. लेंथ ऑफ द circular path is a different, so that the tangential velocity acts in every circles is a different. म्हणजेच याचा अर्थ त्या फर्स्ट पार्टिकलला हा फर्स्ट सर्कम्फरन्स पूर्ण करण्यासाठी टी इतका टाइम लागणार आहे. सेकंड पार्टिकलला सुद्धा हा सर्कम्फरन्स पूर्ण करण्यासाठी टी इतका टाइम लागणार आहे. थर्ड पार्टिकलला सुद्धा
R3 इतक्या सर्कम्फरन्सनं पूर्ण करण्यासाठी, सर्कलचा सर्कम्फरन्स पूर्ण करण्यासाठी T इतका टाइम लागतो. प्रत्येक पार्टिकलला लागणारा टाइम पिरियड सारखा आहे. म्हणजेच याचा अर्थ प्रत्येक पार्टिकलचं टँजन्सी लिनियर स्पीड डिफरंट असणं अपेक्षित आहे. तरच सारख्याच टाइम पिरियडमध्ये काय करतील, ती बॉडी रोटेशन्स कंप्लीट करतील आणि म्हणून त्या पार्टिकलला टँजन्सी लिनियर वेलॉसिटी जी ॲक्ट होते ती कशी असणार आहे, डिफरंट असणार. मग आपण पहिला पार्टिकल विचारत घेऊया. मी फर्स्ट पार्टिकल दाखवतोय हा, ज्याची रेडियस r1 आहे, टँजन्सी लिनियर वेलॉसिटी v1 आहे, v1 आहे, हा घेतोय आपण. आणि या पार्टिकलवरती ऑब्झर्व करूया, त्याचं मास m1 आहे, टँजन्सी लिनियर वेलॉसिटी v1 आहे आणि रेडियस r1 आहे. त्यावेळी त्या पार्टिकल्स, पहिल्या पार्टिकलवरती टँजन्सी लिनियर वेलॉसिटी आणि ओमेगा इतका अँग्युलर वेलॉसिटी हा सायमल्टेनियस ऍक्ट्स होतात आणि म्हणून रिलेशन्स आपल्याला माहिती असणार आहे की लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द फर्स्ट पार्टिकल, लिनियर वेलॉसिटी टँजन्शियल v1 आहे आणि त्याचा रेडियस r1 आहे आणि ओमेगा इतका काय असणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी मिळाली. जेव्हा आपल्याला लिनियर वेलॉसिटी मिळाली त्यावेळी कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल म्हणूया आपण E1 इज इक्वल टू द फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया हाफ m1 मास ऑफ द पार्टिकल्स आहे आणि त्याची v1 स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे, त्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया हाफ m1 मास ऑफ द पार्टिकल इनटू v1 ची व्हॅल्यूज r1 ओमेगा त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली सेकंड पार्टिकल्स विचारत घेऊया आपण. सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी E2 इज इक्वल टू हाफ मास m2 v2 स्क्वेअर म्हणजेच आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया m2 आहे तसाच मास राहील आणि इथं रिलेशन जे आहे ते म्हणजेच काय असणार आहे, r2 ओमेगा असेल आणि म्हणून v2 ची व्हॅल्यूज आपण r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण प्रत्येक बॉडी पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढलेली आहे. समजा n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर प्रत्येक n ची मी काढतो इथं हाफ mn vn स्क्वेअर इज इक्वल टू हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ही प्रत्येक इंडिव्हिज्युअली पार्टिकलची त्या बॉडीमधल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट केली. आपल्याला काढायचं आहे टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी, रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची आहे. म्हणून यांची काय करायची आपल्याला सम घ्यायची आहे आणि म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स, त्यांच्या सम तयार होतील आणि म्हणून ॲज सो ऑन असे किती पार्टिकल्स आहेत तर n पार्टिकल्स आहेत म्हणून त्यांची आपण बेरीज घेतलेली आहे. ठीक आहे. यानंतर त्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया आपण. काय व्हॅल्यूज ठेवता येईल बघा, व्हॅल्यूज ठेवूया. सी या पहिली पार्टिकल जी असणार आहे हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर as so on half mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता हे सिम्प्लिफिकेशन्स करूया आपण. सिम्प्लिफिकेशन्स करण्यासाठी काय करता येईल बघा, त्यांची बेरीज करूया, सिम्प्लिफाईड करूया आपण फॉर्म्युला. सो दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू द हाफ, प्रत्येक टर्म मध्ये कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला आपण. व्हेरिएबल काय आहे m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस ॲज सो ऑन mn rn स्क्वेअर हे ब्रॅकेट मध्ये ठेवतो आणि त्यामधला ओमेगा स्क्वेअर हा प्रत्येक टर्म मध्ये आहे तो आपण इकडं बाहेर घेतो, कॉन्स्टंट घेतो. ही जर टर्म ऑब्झर्व केली तर त्याचा शॉर्ट फॉर्म लिहूया आपण. अल्जेब्रिक मेथड मध्ये लिहूया हाफ समेशन I goes from 1 to n mi ri स्क्वेअर कंप्लीट झालेला आहे आणि इथं ओमेगा स्क्वेअर आहे तसा स्क्वेअर. व्हॉट इज दिस टर्म? दिस इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ each particles
and square of the distance from the axis of rotation, so that this is the moment of inertia of the body, and so this is half I omega square. This is the kinetic energy of rotating body, half I ओमेगा स्क्वेअर असा हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. आज ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने तुम्हाला काय करता येईल, त्या रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करता येईल. आता हाच फॉर्म्युला जर आपण लिनियर मोशनचा ऑब्झर्व केला तर बघा, लिनियर मोशनची कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला आपल्याला आहे तो म्हणजेच हाफ एम व्ही स्क्वेअर. दोन्ही कायनेटिक एनर्जीज आहे, त्या मोशन नुसार रोटेशन मोशन मधले कायनेटिक एनर्जी, लिनियर मध्ये कायनेटिक एनर्जी. त्यामुळे येणाऱ्या फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्या मोशन्स मधल्या आहेत. एक अँग्युलर फिजिकल क्वांटिटीज येतात इथं, आणि इथं कोणते असणार आहेत, लिनियर फिजिकल क्वांटिटीज. मग पहिली फिजिकल क्वांटिटी जी आहे ती व्हेलॉसिटी आहे. मग इथं अँग्युलर व्हेलॉसिटी डेफिनेशन सेम, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याचा स्क्वेअर फॉर्म आहे. सेम पॅटर्न नुसार इथं आलेले आहे, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम स्क्वेअर फॉर्म मध्ये आलेले आहे. म्हणजे हेही दोन्ही फॅक्टर्स कॉन्स्टंट आहेत, हेही दोन्ही फॅक्टर्स कॉन्स्टंट आहेत. हे कायनेटिक एनर्जी आहे, हाई न्यूमेरिकल फॅक्टर्स सेम आलेला आहे. मग ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया इन रोटेशन मोशन मध्ये येते आणि मास इन लिनियर मोशन्स मध्ये येते. ह्या दोन्ही फिजिकल क्वांटिटीज एकमेकांच्या अॅनॉलॉगस आहेत, सारख्याच प्रॉपर्टीज त्या मोशन्स मध्ये तयार करतात. दोन्ही प्रॉपर्टीज त्या मोशन्स मध्ये अपोजिशन्स करण्याचं कार्य करतात, त्या मोशन्सला अपोजिट करण्याचं काम करतात. आणि म्हणून ह्या दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास हे दोन्ही अॅनॉलॉगस टू ईच अदर आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीज कशी कॅल्क्युलेट करायची आहे अगदी साध्या पद्धतीने आपण हा व्हिडिओज पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा पाहतोय, पण या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला. सबस्क्राईब केल्यानंतर पुढचे व्हिडिओज आपण यूट्यूबवरती अपलोड होतात. माझ्या यूट्यूबचं चॅनल नेम आहे कॅपिटल लेटरमध्ये वरपे सर जातेगाव BK. अशा पद्धतीने सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.